हाय गाईज, वेलकम टू माय कॉर्नर. वी आर गोइंग टू जयपूर. जसं तुम्ही बघू शकता तिथे सगळे बॅग्स पॅक झालेले आहेत. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मी टाकलं होतं की मी मेहंदीच्या फंक्शनसाठी जात आहे. तर मी विचार करते की हा लग्नाचा व्लॉग असा टाईप बनावा. 2 दिवसाचं फंक्शन आहे. लेट्स सी मी किती शूट करू शकते. मला थोडीशी लाज वाटते सध्या सगळ्यांसमोर शूट करायला, बट लेट्स सी आपण किती करू शकतो. बिकॉज त्याच्यामध्ये 4 आउटफिट्स येतील, 4 गेट रेडी विथ मीज येतील. तर एक असं कंबाईंड ब्लॉग बनवण्याचा माझा विचार आहे. फर्स्ट टाईम कल्याणी ॲज अ ब्लॉगर तुम्हाला दिसेल. एनिवेज, आय विल टेक यू विथ मी फॉर दी 2 days जयपूर वेडिंग. सी यू सून. बाय. जयपूरला निघताना रस्त्यात आम्हाला लागलं बिन मौसम बरसात आणि व्हेन्यूवरती पोहोचल्यावरती आमचं स्वागत झालं ढोल नगाडे आणि राजस्थानी फोक म्युझिकनी. अच्छा, नहीं वो फोन है. हाँ मेरे को आपकी आवाज इसमें से आ रही, स्पीकर पे फोन. आप बात करो. हाँ. छान असं स्वागत झाल्यानंतर भाचीसोबत थोडीशी मस्ती केली आणि मग आम्ही तयार झालो हल्दी फंक्शनसाठी. हाय गाईज, आपण जयपूरला पोहोचलेलो आहोत आणि माझ्याकडे फक्त 10 मिनटं आहेत तयार होण्यासाठी. तर आपण पटकन हळदीसाठी रेडी होऊयात आणि मग मी तुम्हाला भेटते. आम्हाला अजमेरवरून जयपूरला पोहोचायलाच 11 वाजले आणि फंक्शन गेस वॉट किती वाजताचं होतं? 11 वाजताचं. तर 1:30 वाजता मी मेकअप करायला स्टार्ट केलं बिकॉज मला 10 मिनिटात खाली पोहोचायचं होतं. हायलायटर सगळे स्टेप्स एकदम वर खाली होणार आहेत. मी अजून आयब्रोज नाही बनवले, आईचं पण फुल मेकअप नाही केलं, पण माझ्या हातात जे जे लागणार आहे मी ते करणार आहे बिकॉज आपण ॲज युजल लेट झालेलो आहोत. हाय मेकअप प्रोडक्ट्सचा ना हेच फायदा असतो. तुम्ही टेक्निक्स भली थोडीशी तुमची 19-20 झाली तरी चालेल, बट रिझल्ट ऑलवेज चांगलाच येतो. खूप ऊन असणार आहे आणि मेल्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे थोडंसं हे लावू आणि मग त्याच्यावरती आपण कॉम्पॅक्ट लावूयात. सो असं प्रेस करायचं, हातावरती बाजूला प्रेस करायचं आणि मग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. आता गरमीमध्ये खाली AC नसेल. ओके, मी ऑलमोस्ट रेडी आहे. आता 5 मिनिटात मी फक्त आयब्रोज आणि मस्कारा लावून तुम्हाला फायनल लुक दाखवते. बाय. हाय गाईज, हा एवढा मोठा पसारा करून हा आहे आपला आजचा फायनल लुक. आणि ही आहे आजची बॅग. ही वी आर नॉट अ बॅग पर्सन बट स्टील आज आपण बॅग कॅरी करतोय बिकॉज हे लुकसोबत जात आहे. अँड लेट्स गो टू हल्दी फंक्शन. तर कार्निवल थीमचं हे हल्दी फंक्शन होतं आणि इतकं सुंदर डेकोर केलेलं होतं ना, म्हणजे खूप मजा येत होती. इतके सारे स्टॉल्स होते, इतके सारं खायला होतं आणि आम्ही जेव्हा पोचलो ना जस्ट तेव्हाच नवरा नवरीची एंट्री होत होती. सो वी वे नॉट दॅट लेट. नवरा नवरीची ग्रँड एंट्री झाली आणि इथे कार्निवल थीम्सच्या हिशोबाने ना खूप सारे असे प्रॉप्स ठेवले होते. आपल्या महाराष्ट्रीयन हळदीमध्ये आणि इकडच्या हळदीमध्ये ना खूप डिफरन्स आहे. आपल्याकडे कसं फुल होळीसारखी हळदी खेळतात आणि इथे आनंदनगरीसारखे हळदी एन्जॉय करतात. या माणसामुळे मी इतकं छान फंक्शन, इतकं छान फूड सोडून आलेली आहे बिकॉज याच्या बेस्ट फ्रेंड म्हणजे माझ्या स्वतःला भेटायला जायचं होतं. हा माणूस आहे. याला आपण 10th व्हिडिओ नंतर रिव्हील करू. तर बघू आता थोड्या वेळ त्याला भेटून मग रूमवरती जाऊ आणि संध्याकाळच्या फंक्शनसाठी परत तयार होऊ. जयपूरमध्ये मी नोटीस केलं हार्ट शेपचे रेड लाईट्स आहे, फुल पुकी वाईब्स देत आहेत. आपण तर पुण्यातून गेलेलो आहे पण पुणे काय आपल्यातून गेलेलं आहे. त्याच्यामुळे दुपार आली की आपल्याला एक झोप गरजेची आहे. नंतर आपण परत भेटूयात आणि संध्याकाळच्या संगीतच्या फंक्शनसाठी मी खूप 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 भारी एक लेहंगा घेतलेला आहे. तर मी तुम्हाला तो नक्की दाखवेल. पण त्यात सुद्धा एक छोटंसं गेट रेडी विथ मी करूयात आणि असेच मी
मला सध्या ना लोकांसमोर बोलायला खूप लाज वाटते त्याच्यामुळे मी लोकांसमोर असं हे नाही करत आहे. तर मी ग्लिम्स येईल सगळ्या फंक्शन्सचा आणि या ब्लॉगमध्ये नक्की टाकेल. ओके बाय. गाईस, तर दुपारची साखर झोप घेऊन आता आपण सुरू करतो संध्याकाळच्या फंक्शनला रेडी होण्यासाठी. आणि ते आहे संगीतचं फंक्शन आहे 7 वाजताचं, पण तयार होत आहे 7:30 वाजता. बिकॉज इंडियन वेडिंग्स, स्पेशली नॉर्थ वेडिंग्स. तयार होण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे आम्हाला रूम हॅम्पर्स भेटले, थोडेसे उशिरा भेटले, बट ठीक आहे. चॉकलेट्स, मखाना, सगळ्यांचं फेवरेट डिश, ज्यूस, बिस्किट, आलू भुजिया आणि मिरिंडा. आपल्या टाइमपास चकण्याचा तर झाला इंतजार. सो आज मी एक ब्लू कलरचा लेहंगा घालते, बिकॉज थीम अशी ब्लू, ग्लॅमरी, ग्लिटरी अशी काहीतरी थीम आहे. तर मी ब्लू कलरचा लेहंगा घालते. खूप 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 जास्त अमेझिंग लेहंगा याच्यावरती माझा डोळा खूप आधीपासून होता, बिकॉज हा माझ्या सासूबाईंचा लेहंगा आहे. त्यांनी आमच्या लग्नामध्ये तो संगीतला घातला होता. सो मी त्याचं थोडंसं ऑल्ट्रेशन करून आता मी घालते. तर मी विचार करते याच्यासाठी मेकअप थोडासा असा स्मोकी आईज ठेवावा आणि न्यूड लिपस्टिक्स आणि मग तो असं चमचम करणारा लेहंगा. लेट्स सी कसं टर्न होतं. याच्यामध्ये मी काही बोलणार नाही आहे, आपण फक्त मेकअप करूयात आणि मग मी फायनल आउटफिट रिव्हील करेन. बाय. मोस्टली मी या व्हिडिओजला व्हॉइस ओव्हर टाकेल, त्याच्यामुळे मी मेकअप करताना काही बोलणार नाही. मला आधी काय करायला आवडतं, मेकअप, हेअरस्टाईल, आउटफिट, का आधी हेअरस्टाईल, मेकअप, आउटफिट, का आउटफिट आणि मग बाकीच्या दोघी? मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता मी काही बोलणार नाही हे म्हणून दुसऱ्या क्षणी कोण बोलू शकतं? ऑफकोर्स मी. तर अशा तऱ्हेने आपण संगीतच्या मेकअपसाठी सुरुवात केली. ऑफकोर्स बेसिकला आपण मॉइश्चरायझर लावलं आणि त्याच्यानंतर भसाडभर एवढं मोठं ते प्रायमर लावलं, जे की आवरत नव्हतं, बट कसं बसं बॅलन्स केलं. या प्रायमरचा एक फायदा आहे, हे ना मेकअपला ऑलरेडी एक तो पिंक ग्लो असतो ना, तो देतो. त्याच्यानंतर मी हे लावलं कन्सिलर. आय डोंट नो वाय आज मला कन्सिलर लावण्याचं खूप मन केलं. तर हे बॉबी ब्राऊनचं कन्सिलर आहे, ज्याने थोडंसं ते आपले डार्क शेड्स असतात किंवा पिगमेंटेशन असतात ते कन्सील करतं. कन्सिलरला हाताने ब्लेंड केल्यानंतर मी सुरुवात केली आय मेकअपसाठी. तर आय मेकअपसाठी ना माझ्या डोक्यामध्ये एक लुक ऑलरेडी होता, की मी विचार केला होता की थोडंसं पर्पलिश किंवा पिंकिश स्मोकी आईज करावं. मला टिपिकल असं ब्लॅक किंवा ब्राऊन स्मोकी आईज करायला आवडत नाही. तर मी विचार केला की थोडासा असा पर्पलिश स्मोकी आईज असतो ना, तसा करावा. तर बेससाठी मी हा लाईट पिंक कलर जो असतो तो लावला आणि त्याच्यावरती खाली लायनिंगसाठी ना डार्क पर्पल किंवा असं डीप कलर आहे तो यूज केला. तुम्ही इथे बघू शकता भूतासारखं दिसतंय. स्मोकी आईजला पुल ऑफ करायचं असेल ना, तर तुम्हाला एकच गोष्ट यायला पाहिजे, ती आहे ब्लेंडिंग. याच्यामध्ये द बेस्ट वे इज टू ब्लेंड. जस्ट ब्लेंड ब्लेंड ब्लेंड. तुम्ही काहीही लावा, कितीही प्रॉडक्ट लावा, पण तुम्ही जर त्याला ब्लेंड नाही केलं ना, तर ते पुल ऑफ नाही होऊ शकत. म्हणजे तुम्हाला जे लुक पाहिजे ना, डिझायर्ड लुक, ते येऊ शकत नाही. त्याच्यामुळे जसं तुम्ही इथे बघू शकतात, मी थोडंसं जरी आय शॅडो लावते डार्क कलरचं, तर मी त्याला ब्लेंड करते, बिकॉज ब्लेंडिंग इज द की. त्यानंतर थोडंसं ग्लिटर लावलं आणि त्याला एन्हान्स करण्यासाठी वरती आयलायनर आणि खाली ब्राऊन कलरचं काजळ. भूत दिसत आहेत आपण, पण ठीक आहे. आय मेकअप कंप्लीट केल्यानंतर मी हे सेटिंग पावडर लावलं. हे हुडा ब्युटीचं सेटिंग पावडर आहे. याने ना एक फायदा होतो की तुमचा मेकअप बेक होतो. बेक होतं म्हणजे एक्झॅक्टली जे तुम्ही लिक्विड फाउंडेशन किंवा लिक्विड काही लावतात ना, ते एकदम असं सेट होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट की हे पिंक कलरचं आहे, त्याच्यामुळे एक असा ग्लोई पिंकिश असा लुक देतो. भूतासारख्या चेहऱ्याला जोकर लुक देण्यासाठी हे ब्लश. असं वाईट वाटत असेल फेस, बट आपण या टाईमला घाबरायचं नाही, बिकॉज आपण याला आरामात फिक्स करू शकतो. मला ना ब्लश खूप पिंकिश पण नको आहे आणि खूप ऑरेंजिश पण नको आहे, त्याच्यामुळे मी दोन्ही लावते. वेन यू डोंट नो वॉट टू चूज बिटवीन 1 or 2, यू चूज बोथ. याच आयडिओलॉजीला आपण आयुष्यात पण वापरतो आणि शॉपिंग करताना खूप सारे पैसे उडवतो, विच इज नॉट ॲट ऑल ॲडवायजेबल गाईज. तर ब्लश लावून आणि थोडेसे क्रिंज पोजेस देऊन आपण परत मेकअपला सुरुवात करूयात. ही स्टेप खरं तर मी आधीच करायला पाहिजे होती, जी की आहे आयब्रोजची, बट ठीक आहे. आयब्रोज लावल्यानंतर मी हे शार्लेट टिल्बरीचं फ्लॉलेस फिल्टर, आय थिंक असं काहीतरी नाव आहे, त्याचं कॉम्पॅक्ट लावलेलं. आपण चेंज करूयात.
लिपस्टिक आय थिंक आउटफिट घातल्यानंतर चेंज केलेलं जास्त बरं. आळसपणाचा कळस म्हणून मी लिपस्टिक तर काय नंतर चेंज केली नाही. रात्री 4 वाजता झोपून जर कुठल्या मुलीच्या चेहऱ्यावरती ग्लो दिसत असेल तर हा हायलायटरचा कमाल आहे गाईज. अशा तऱ्हेने मेकअप कंप्लीट करून आता रिव्हील करूयात फायनल आउटफिट. You guys are not ready for the final outfit reveal. एक सेकंड. Ta-da! वाटतंय ना एकदम इंडियन सिंड्रेला सारखं. आणि वन लास्ट आहे. नॉट अ पर्स पर्सन, पण आपल्याकडे पर्सचं इतकं मोठं कलेक्शन आहे त्याच्यामुळे आपण आता कॅरी करायला सुरुवात करणार आहे. सो ही आहे ती पर्स. आय थिंक ही जाती आहे. इग्नोरिंग द मागचा पसारा. हा आहे गाईज आजचा लुक. मला तर तसं ना दुपट्टा घ्यायचाच नव्हता, पण अर्चित म्हटलं की दुपट्ट्याशिवाय चांगलं दिसणार नाही, सो मी फक्त फॉर्मॅलिटीसाठी सुद्धा टाकलेलं आहे. ओके गाईस, मी आता तुम्हाला घेऊन जाते माझ्यासोबत संगीतच्या फंक्शनमध्ये. मी त्याचे ग्लिम्स टाकेल, जर मला बोलता आलं तर बोलेल. आणि बघू, जर खूप मोठा ब्लॉग झाला तर आजच एंड करू, नाही तर मग डे 2 सुद्धा आपण याच्यातच इन्क्लूड करू. ओके बाय. संगीतच्या फंक्शनसाठी आम्ही खाली आलो आणि फुल रोम थीमचं डेकोर होतं. खूप सुंदर डेकोर केलेलं होतं आणि बाहेरच सगळे खाण्याचे स्टॉल होते. आणि जिथे मेन फंक्शन होतं तिथे आत गेलं की असं वाटत होतं की आयफाचंच फंक्शन चालू आहे. इतकं छान डेकोर होतं आणि इतकी छान थीम ठेवलेली होती. आम्ही नेमकं खाली आलो आणि नवरा नवरीची एंट्री चालू होती. You people are superb, superb. तुम्हारा जैसे दशा में हंसी है, एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो. ब्राईड अँड ग्रूमची ग्रँड एंट्री बघितली, काही परफॉर्मन्सेस बघितले, फ्लोटिंग स्टार्टर्स खाल्ले आणि लेट झाला होता आणि प्रचंड भूक लागली होती म्हणून आम्ही बाहेर जेवायला गेलो. जेवण केलं आणि वी कॉल्ड इट अ डे. 24 तास चालू असणाऱ्या या चहा, कॉफी आणि मॅगीच्या स्टॉलवरती सगळ्यांनी चहा पिला आणि खूप गप्पा गोष्टी आणि मस्ती केली. त्यानंतर कॅमेरामॅन नवऱ्याला थोडंसं ब्लॅकमेल करून 2-4 व्हिडिओज काढले. बिकॉज हा लुक इतका प्रिटी टर्नआउट झाला होता ना, मेकअप काढताना काढावाच वाटत नव्हता, इतका प्रिटी झाला होता. इवन हेअरस्टाईलसुद्धा चांगली पुल ऑफ झालेली होती. इथे माझा देवर मागून थोडीशी कमेंटिंग करत होता आणि हे सगळं चालू असतानाही नवऱ्यावरती चिडणं हे युनिव्हर्सल बिहेवियर आहे. हाय गाईज, तर हा होता आजचा डे 1. मोस्ट प्रॉब्ली मी हा व्हिडिओ इथेच एंड करेल बिकॉज खूप मोठा होतो आहे. तर पण आपल्या कम्फर्टेबल तर नाही, बट लेहंग्यापेक्षा कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये चेंज केलेला आहे. आणि मी नो कसं वाटलं तुम्हाला. हा माझा फर्स्ट टाईम होता व्लॉग करायचा. व्लॉग असं नाही केलेलं आहे मी, फक्त ग्लिम्स घेतलेले आहेत आणि छोटे छोटे असे शॉर्ट्स घेतलेले आहेत. तर लेट्स सी. आणि मला नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं. थँक्यू फॉर सपोर्टिंग, थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन दी नेक्स्ट व्लॉग. बाय.